Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. सो आपण जॉमेट्रीचा फर्स्ट चॅप्टरची ही प्लेलिस्ट स्टार्ट केली आहे आणि आज या प्लेलिस्टचा तिसरा व्हिडिओ आहे. जर तुम्ही याच्या आधीचे 2 व्हिडिओज बघितले नसतील तर मी रिकमेंड करते की आधी ते व्हिडिओ बघा. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 चा क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 हे सॉल्व करणार आहोत. सो आपण स्टार्ट करू या व्हिडिओमध्ये. क्वेश्चन नंबर 3. From the information given below, find which of the point is between other two. If the point are not collinear, state so. आपल्याकडे हे काही 6 प्रॉब्लेम दिले आहेत आणि फाइंड आउट काय करायचं आहे की कुठला पॉइंट हा बिटवीन आहे 2 पॉइंट्सच्या मध्ये हे शोधायचं आहे, बरोबर. आणि जर पॉइंट्स कोलिनियर नसतील तर ती सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. सो सुरू करू आपण पहिला क्वेश्चन पासून. खूप सिंपल आणि स्टेप वाइज आपण हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करू, म्हणजेच एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला जर आलं तर तेवढाच इझिली सॉल्व करता यायला पाहिजे. ठीक आहे. सो पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला हे काही 3 डिस्टन्सेस दिले आहे, ते जसे दिले आहेत तसं आपण लिहून घेऊ. सो डिस्टन्स ऑफ P, R इक्वल टू आहे 7. ठीक आहे. दुसरं डिस्टन्स दिला आहे P, Q मधलं आणि ते आहे 10. नेक्स्ट डिस्टन्स दिला आहे Q आणि R मधलं विच इज इक्वल टू 3. सो हे 3 डिस्टन्सेस आपल्याकडे आले. सगळ्यात आधी काय करायचं, जो सगळ्यात मोठं डिस्टन्स आहे त्याला आपण मार्क करून घेऊ, म्हणजे काहीतरी लिहून घेऊ. ठीक आहे. आता चेक करा 7, 10 आणि 3. सगळ्यात मोठं डिस्टन्स कुठला आहे 10. सो याला आपण म्हणू लार्जेस्ट डिस्टन्स. ठीक आहे. हे काय मी लिहून ठेवते हे आपण नंतर बघू. ओके. इथपर्यंत कळालं. आपण काय केलं, सगळ्यात मोठा जो डिस्टन्स होता त्याला फक्त मार्क केलं. त्यानंतर बाकीचे जे 2 डिस्टन्स आहे त्याला आता ऍडिशन करायचं. सो डिस्टन्स ऑफ P, R आणि कुठला डिस्टन्स उरला आहे डिस्टन्स ऑफ Q, R याला आपण ऍड केलं. सो व्हॅल्यू टाकू. P, R चं डिस्टन्स आहे 7 आणि Q, R चं डिस्टन्स आहे 3. सो 7 + 3 केलं तर आन्सर विच इज 10. करेक्ट. सो हा 10 आणि ही जी लार्जेस्ट व्हॅल्यू आहे ही सेम आहे. येस. सो आपण काय म्हणू शकतो, डिस्टन्स ऑफ P, Q इक्वल टू काय आहे 10 आणि 10 म्हणजेच काय ही व्हॅल्यू, म्हणून म्हणू शकतो आपण P, R प्लस डिस्टन्स ऑफ Q, R. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. सो आपण काय शोधलं की डिस्टन्स ऑफ P, Q इक्वल टू डिस्टन्स ऑफ P, R प्लस डिस्टन्स ऑफ Q, R. फाइंड आउट काय करायचं आहे की कुठला पॉइंट 2 पॉइंटच्या मध्ये बसलेला आहे हे शोधायचं आहे. याच्यासाठी आपल्याला डायग्राम काढावी लागेल, बरोबर. सो मी हे 3 पॉइंट्सची डायग्राम काढली. इथे एक पॉइंट येईल, इथे एक पॉइंट येणार आणि इथे एक पॉइंट येणार. आता तो पॉइंट कुठला हे आपल्याला ह्या इक्वेशन वरून कळेल. सो काय आहे, डिस्टन्स ऑफ P, Q इक्वल टू डिस्टन्स ऑफ PR प्लस डिस्टन्स ऑफ QR. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, PQ हा सगळ्यात मोठा डिस्टन्स आहे कारण आपण हे 2 डिस्टन्स याच्यात ऍड करतोय, म्हणून पहिला पॉइंट येणार P आणि दुसरा पॉइंट येणार Q. आता उरला कुठला पॉइंट, मग P पॉइंट गेला, Q पॉइंट गेला, उरला तो म्हणजे R. म्हणून आपण काय म्हणू शकतो, पॉइंट R इज बिटवीन पॉइंट P अँड पॉइंट Q. संपलं. सो अशा प्रकारे आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. सो आपण अजून याचेच 2 प्रॉब्लेम बघू, म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट खूप छान पद्धतीने क्लिअर होईल. ठीक आहे.
सो आपण आता पुढचा प्रॉब्लेम घेऊ, फोर्थ. याच्यामध्ये काय दिलं आहे, डिस्टन्स ऑफ L, M इक्वल टू 11. दुसरं दिलं आहे डिस्टन्स ऑफ M, N इक्वल टू 12. आणि तिसरं डिस्टन्स दिलं आहे N आणि L मधलं, विच इज इक्वल टू 8. पुढची स्टेप आहे की या तिघांमधून सगळ्यात मोठा डिस्टन्स कुठला आहे, तर 12. सो त्याला आपण लिहून घेऊ की हा लार्जेस्ट डिस्टन्स आपल्याला मिळाला. लार्जेस्ट म्हणजे सगळ्यात मोठा डिस्टन्स. इथपर्यंत समजलं. आता आपण काय करणार, मग बाकीचे जे 2 डिस्टन्स आहे त्याला आपण ऍड करून घेऊ. सो मी इथं लिहून घेणार डिस्टन्स ऑफ L, M प्लस डिस्टन्स ऑफ N, L. व्हॅल्यू टाकू. डिस्टन्स ऑफ L आणि M आहे 11 आणि डिस्टन्स ऑफ N आणि L आहे 8. ह्या दोघांचं ऍडिशन केलं तर आन्सर येतं 19. आता चेक करा हा डिस्टन्स आणि लार्जेस्ट डिस्टन्स सेम आहे का, नाही. मग आपण म्हणू शकतो की डिस्टन्स ऑफ M, N इज नॉट इक्वल टू, म्हणजे सेम नाहीये जर ह्या दोघांचं आपण ऍडिशन केलं तर. ठीक आहे. याचा अर्थ काय झालं की आपण हे असं 3 डॉट्स काढू शकत नाही, कारण हा मोठा डिस्टन्स या दोघांच्या डिस्टन्सला मिळवलं तर मिळतच नाहीये. सेम नाहीये ते म्हणजेच हे तिघं पॉइंट्स एका लाईन मध्ये नाहीये आणि यालाच म्हणतात पॉइंट्स M, N and L are not collinear. हे आपलं आन्सर आहे. आता मी असं का म्हटलं की हे पॉइंट्स कोलिनियर नाहीये, कारण जर आपण ह्या दोघांचं डिस्टन्स मिळवलं असतं तर ते जर सेम आलं असतं तर हे तिघं पॉइंट्स एका लाईनवर आहेत आपण असं समजतो. पण डिस्टन्स सेम नाहीये तर हे तिघं पॉइंट्स एका लाईनवर नाहीयेत आणि त्यालाच म्हणतात की ते कोलिनियर नाही आहे. ओके. सो हा प्रॉब्लेम मागच्या प्रॉब्लेम पेक्षा थोडा वेगळा होता. ह्याच क्वेश्चन मधला तिसरा प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलं आहे, 3 डिस्टन्सेस अगेन, ते आपण परत लिहून घेऊ. तसंच डिस्टन्स ऑफ D आणि E 5 दिलं होतं, डिस्टन्स ऑफ E आणि F दिलंय 8 आणि डिस्टन्स ऑफ D आणि F दिलंय 6. चेक करा सगळ्यात मोठा डिस्टन्स कुठला आहे, 8. सो याला आपण मार्क केलं की हा आपल्याकडे लार्जेस्ट डिस्टन्स आहे. ठीक आहे. आता आपण काय करणार, जे बाकीचे 2 डिस्टन्स आहे त्याला ऍड करून घेऊ. सो डिस्टन्स ऑफ DE प्लस डिस्टन्स ऑफ DF. D चे व्हॅल्यू आहे 5 आणि डिस्टन्स ऑफ D आणि F ची व्हॅल्यू आहे 6. सो या दोघांना जर ऍड केलं तर व्हॅल्यू आली 11. आता चेक करा ही जी लार्जेस्ट व्हॅल्यू आहे आणि आपण जी काढलेली व्हॅल्यू आहे ती सेम आहे, नाही. म्हणून आपण काय म्हणणार, मग डिस्टन्स ऑफ E, F नॉट इक्वल टू डिस्टन्स ऑफ D, E आणि डिस्टन्स ऑफ D, F. बरोबर. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आलेली नाहीये. याचाच अर्थ आपण काय लिहिणार मग, की हे जे 3 पॉइंट्स आहे, कुठले 3 पॉइंट्स आहे आपल्याकडे, E, F आणि D आर नॉट कोलिनियर. ओके. सो अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 3 चे हे 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत.
आता जे बाकीचे प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा आणि मग कमेंटमध्ये मला त्याचे आन्सर्स लिहू शकतात. सो मी तिथं तुम्हाला सांगेल की तुम्ही हे आन्सर्स करेक्ट लिहिले आहेत की नाही. ठीक आहे. सो आपण 3 प्रॉब्लेम इथं हे सॉल्व्ह केले. आता आपण जाऊयात क्वेश्चन नंबर 4 कडे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये दिलेला आहे, ऑन अ नंबर लाईन पॉइंट A, B, C आर सच दॅट distance of A, C equal to 10, distance of C, B equal to 8. Find the distance of AB considering all possibilities. आपल्याला काय म्हटलं आहे त्यांनी की आमच्याकडे 3 पॉइंट्स आहे, पॉइंट A, पॉइंट B आणि पॉइंट C. त्याच्यामधलं 2 डिस्टन्स आपण दिलंय आणि आपल्याला तिसरं डिस्टन्स काढायचं आहे. पण आपल्याला हे माहिती नाहीये की पॉइंट्स यांनी कसं अरेंज केलेले आहेत. सो आपण आपल्या पद्धतीने याला सॉल्व्ह करू. सगळ्यात आधी आपण काय करू, एक डायग्राम काढणार आणि याच्यात म्हणू की हा फर्स्ट पॉइंट माझा A, हा सेकंड पॉइंट B आहे आणि हा थर्ड पॉइंट C आहे. ओके, इथपर्यंत कळालं. आता मला सांगा की ह्या डायग्राम वरून आपण कुठलं डिस्टन्स काढू शकतो. बरोबर, डिस्टन्स ऑफ AC. ते कसं निघणार. सो इथं मी लिहून घेते, डिस्टन्स ऑफ A, C इक्वल टू हे 2 छोटे डिस्टन्स. बरोबर. सो ABचं ॲडिशन आणि डिस्टन्स ऑफ B आणि C मधलं ॲडिशन. सो सिंपल हा फॉर्म्युला आपला बनला. ओके. सो आता आपल्याकडे कुठल्या व्हॅल्यूज दिल्या आहे, डिस्टन्स ऑफ AC दिलंय 10, जे आपण इथं लिहू शकतो. डिस्टन्स ऑफ AB दिलेलं नाहीये, तेच काढायचं आहे म्हणून हा जसाच्या तसा आपण खाली लिहिला. प्लस डिस्टन्स ऑफ B, C. इथं B, C आहे, इथं C, B आहे, दोघं पण सेम आहे, त्याची व्हॅल्यू आहे 8. आता मला ही व्हॅल्यू काढायची. बरोबर. सो हा +8 मी या साईडला घेणार तर काय होणार, तो -8. आणि हे जे डिस्टन्स ऑफ A, B आहे हे तसंच लिहिलं. आता 10 - 8 केलं तर आन्सर आलं 2. सो आपण म्हणू शकतो की डिस्टन्स ऑफ A, B इक्वल टू किती आहे, 2. सो हा एक आपल्याकडे आन्सर मिळालं. ठीक आहे. सो आता तुम्ही म्हणाल इथं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. नाही, विच इज रॉंग. आपल्याला बाकीच्या सुद्धा पॉसिबिलिटीज बघाव्या लागेल. आता ते कसं बघा, मला माहिती नव्हतं की A, B, C कसं अरेंज करायचंय, तर मी आधी सरळ रेषेत अरेंज करून दिला. आता दुसऱ्या वेळेस मी काय करेल, A ला इथं ठेवणार फर्स्ट, B ला शेवटी ठेवणार आणि C हा मध्ये असेल. हे करू शकते मी, ऑफकोर्स करू शकते. आता मला याच्यावरून हा फॉर्म्युला सांगा कसा येणार. करेक्ट, डिस्टन्स ऑफ A, B इक्वल टू डिस्टन्स ऑफ हा छोटा डिस्टन्स A, C प्लस डिस्टन्स ऑफ दुसरा विच इज C, B. आता A, B तर आपल्याला काढायचं आहे म्हणून ती व्हॅल्यू आपण काहीच नाही लिहिणार. A, C ची व्हॅल्यू आहे 10 आणि डिस्टन्स ऑफ C, B ची व्हॅल्यू आहे 8. सो डिस्टन्स ऑफ A, B आलं 10 + 8 विच इज 18. सो इथं हा आपला दुसरा आपल्याला डिस्टन्स मिळाला आहे A, B मधलं. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला ही दुसरी पॉसिबिलिटी कळाली. आता मला सांगा अजून तिसरी पॉसिबिलिटी कुठली असेल ते. विचार करा, इथं आपण B मध्ये घेतला, इथं आपण C मध्ये घेता, आता काय उरलंय A. म्हणून परत एक डायग्राम काढणार आणि याच्यामध्ये आपण A मध्ये घेऊ आणि बाकीचे जे 2 व्हॅल्यूज आहेत ते आपण बाजूला लिहून घेऊ. अगेन फॉर्म्युला काय बनणार मग, हा B आणि C चा मोठा डिस्टन्स इक्वल टू B आणि A चा छोटा डिस्टन्स
प्लस ए आणि सी चा छोटा डिस्टन्स. बरोबर. आता डिस्टन्स ऑफ बी कॉमा सी, बी कॉमा सी आणि सी कॉमा बी सेम असतं, सो त्याची व्हॅल्यू आली 8. डिस्टन्स ऑफ बी कॉमा ए म्हणजेच काय आहे, ए कॉमा बी, याला आपण असं लिहून घेऊ समजण्यासाठी, प्लस डिस्टन्स ऑफ ए कॉमा सी जे आपल्याला दिलेलं आहे 10, सो ते व्हॅल्यू इथं आली. आता ए कॉमा बी काढायचं आहे म्हणून हा 10 कुठं जाणार, या साईडला, म्हणून आलं 8 मायनस 10 इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी. आता 8 मधून 10 गेलं तर काय आन्सर येतो, -2. सो आपण काय म्हणणार मग, डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी इक्वल टू आलं -2. सो ही तिसरी व्हॅल्यू आपल्याला इथून मिळाली. एक गोष्ट सांगा की आपण जेव्हा एखादं डिस्टन्स मोजतो तेव्हा ते निगेटिव्ह असेल का, बिलकुल नाही. म्हणून ही व्हॅल्यू आपण एक्झाम मध्ये लिहू शकत नाही, कारण डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतं. सो म्हणून आपण इथं लिहिणार डिस्टन्स नेव्हर निगेटिव्ह. ओके. सो फक्त आपल्याला ह्या दोन व्हॅल्यूज लिहाव्या लागतील. कळालं. सो ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला 3 पॉइंट्स दिले होते, पॉइंट ए, पॉइंट बी आणि पॉइंट सी. त्याच्यापैकी फक्त 2 डिस्टन्सेस दिले होते आणि तिसरं डिस्टन्स आपल्याला शोधायचं होतं, पण आपल्याला त्यांनी कुठलीही नंबर लाईन दिली नव्हती. म्हणून आपण काय केलं, 3 वेगवेगळ्या नंबर लाईन्स काढल्या आणि त्यानुसार हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आपल्याला त्याच्यात कळालं की डिस्टन्स हा कधीच निगेटिव्ह नसतो, म्हणून हा ऑप्शन तर आपण कट केला. सो आपल्याला 2 डिस्टन्सेस मिळाले, डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी इक्वल टू 2 आणि डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी इक्वल टू 18. ओके. सो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 चे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत.